साठी बिचारा स्टायलिश बनून आलते आणि आता इथे बघा त्यांची हालत. तर वेलकम टू अवर ब्लॉग. आणि हे ब्लॉग सगळ्यात जास्त स्पेशल असणार आहे कारण आम्ही 24 वर्षाचा वनवास संपून आयुष्यात पहिल्यांदा गोव्याला आलो. हा आणि हा लहानपणाचं ड्रीम होतं. तिथे 4 मुलं उभे आहेत. नाही आणि आम्ही कोणत्या स्टेशनवर आलो गाईस? TVM स्टेशनला आता आता आमची इथे कॅब आली आहे. आता कॅब वरून आम्ही जाणार आमच्या हॉटेलला. मग तुम्हाला हॉटेल वगैरे सगळं दाखवू नक्की. फायनली बट अजून आम्हाला रूम भेटला नाहीये तर आम्ही आलो नाश्ता करायला. आम्हाला नाश्ताही नाही भेटला. आम्ही पावभाजी घेतली आम्ही पण ती थोडी वेगळी पावभाजी वाटते बट ठीक आहे आम्ही ट्राय करतो. गोव्याची पावभाजी वेगळी आहे. खूप भूक लागली आहे ना तर आता आम्हाला भूक लागल्यास काही पण चालतं. तर गाईस फायनली आम्ही पोहोचलो आहे आमच्या हॉटेलमध्ये. आम्हाला 1 तास वेट करायला लावला. ब्रेकफास्ट आता जाऊन झोपणार आहे. गोव्याला येऊन त्यांचं सामान बघू शकता. 3 दिवसासाठी आम्ही एवढं सामान आणलंय. 3 दिवसाचं सामान आहे. ठीक आहे. आरती इथे प्रॉपर्टी पेपर साईन करून देते. आम्ही मुंबईहून प्लॅन केला होता की तिथे गेल्या गेल्या चेंज करून फिरायचं लगेच. आणि आता आम्ही प्लॅन चेंज केला. आम्ही झोपणार. तर आम्ही नाश्ता भरपूर केलाय. भरपूर भरपेट केला आणि आता आम्ही झोपणार आहोत. चलो गाईस अभी रूम टूर देते. तर गाईस हे आहे आमचा रूम. आम्ही इथे स्टे करणार आहे. इथे सगळ्यात पहिला आधी वॉशरूम आहे. चांगला वॉशरूम आहे. नंतर इथे 2 बेड आहेत. आम्ही 4 आहेत म्हणून. छान आहे ना. खूप छान रूम आहे. आम्हाला आवडला हा रूम. मस्त आहे. कोझी आहे. कोझी असं तर रूम सोडून आम्ही कुठे बाहेर नाही जाणार. असं जरी तुम्हाला वाटत असलं तरी आम्ही बाहेर जाणार. आणि कपडे आणले ते आम्ही कधी घालणार. इथे मस्त मेकअप करायला आहे. ड्रेसिंग टेबल. ड्रेसिंग टेबल. रूम खरंच 4 जणी असतात तर भांडायला मोठा दिले म्हणजे आता लंच करून घेतोय आम्ही आणि त्या दोघी टाइमपास करतायत तिथे. एक मेकअप करते एक स्किन केअर करते आणि आम्ही कॅज्युअल घातलंय जसं हवं तसं. दिस इज नॅचरल ब्युटी यु नो गाईज. आणि आता आम्ही असं जातो लंचला. आणि लंच जिथे करणार आहे तिथे प्लेस अशी खूप सुंदर आहे बघू शकता. तर बघूया आज लंचमध्ये काय आहे. कहाँ पर है हमारा लंच. 4 जण. हां अरे ठीक आहे. तर अजून त्या दोघी आल्या नाहीत. आरतीने मस्त 1 तास झोप घेतली. 1-2 तास झोप घेतली आहे. आम्ही मी झोपली म्हणून मला फ्रेश वाटतंय. आणि मी पूजाताई आम्ही सगळ्यांनी झोप नाही घेतली. आम्ही गप्पा मारत होतो. तर आता आम्ही झोपणार आहेत. सॉरी आता आम्ही जेवणार आहेत. झोपणार आहे. तर गाईस आता आम्हाला असं जेवण भेटलंय. तर गाईस फर्स्ट टाइम आम्ही काहीतरी न्यू ट्राय केलं होतं आणि ते सक्सेसफुल झाले. सगळ्यांना आपले आपले गिफ्ट आवडले. आम्ही एकदम एक गेम खेळला. सिक्रेट गेम्स. त्याचे क्लिप तुम्हाला दिसतील. गिफ्ट आणायचे होते आणि हे आमचे सगळे गिफ्ट. खूप भारी मज्जा आली. खूप आम्ही काल रात्री एवढी पार्टी करून मी एवढं फ्रेश रेडी झालोय. आरती कसं वाटतंय. एनर्जी फुल आहे आमच्यामध्ये. एनर्जी. सेकंड डे आणि आम्ही आलोय नाश्ता करायला. नाश्ता एवढा काही खास नाही आहे. त्यानंतर आम्ही आज नॉर्थ गोवा सगळे बीच फिरणार आहे. पण नाहीये ना. अप्लाय करायचं. गाईज आता आमची गाडी आली आहे. आम्ही आता निघतोय नॉर्थ गोवा फिरायला. झालाय गाईज आम्हाला खूप 1 लेट तास झालं. लेट झालाय. पण ठीक आहे मुली आहे तर लेट होणारच काही. तर गाईज आता आम्ही आलो आहे कोको बीचला आणि इथे काहीतरी तिकीट्स घ्यावं लागतात आणि त्याच्यानंतर इथे फिरायला. आता 1 मिनिट इथे काय काय फिरायला भेटतं बघूया. इथे सगळ्यात पहिलं डॉल्फिन, सेंट्रल लाईट आणि फोर्ट हे 4 फिरायला भेटणार. अँड यू कॅन सी द गर्ल्स आउटफिट्स. माझा आउटफिट दाखव.
तर हे माझं सेकंड डेचं आउटफिट आहे. फर्स्ट डेमध्ये एवढं काही ब्लॉगिंग नव्हती केली, पण आज मी तुम्हाला ओव्हरऑल सगळं दाखवायचं ट्राय करेल की आजूबाजूला काय आहे. आणि इथे आम्ही 400 रुपये भरणार आहे, तर 400 रुपयामध्ये आम्हाला वर्थ आहे की नाही ते कळेल. काय वाटतं 45 मिनिट्सची राईड. चला पहिलं आमचं आउटफिट तुम्ही हे करा. हां, तर 45 मिनिट्सची राईड आहे. 400 रुपये भरावं लागतील. 4 स्पॉट्स बघायला भेटणार. वर्थ आहे की बघ. पाणी खूप छान दिसतंय. तर चलो गाईज कंटिन्यू राहा. तर गाईज आता आम्ही बोटमध्ये बसायला जातोय आणि तुम्हाला दाखवतो. खूप छान आहे, असं पाण्यातून जावं लागतं बोटमध्ये. त्या बोटमध्ये फिरायची 400 रुपये आणि इथून सगळं डॉल्फिन वगैरे बघायला भेटलं. तू बघायला आरती हे काय आहे? बिचारा स्टाइलिश बनून आलते आणि आता इथे बघा त्यांची हालत. टाकू बाय झालं. यहाँ पर कोई लड़का नहीं है जो हाथ दे के ऊपर लेगा. आप लोग को नीचे का रे वाला यहाँ से वहाँ तक ये सेंट्रल जेल है. सेंट्रल जेल गोवा का सबसे पुराना जेल अभी बंद है. बंद हो गया, दूसरा कुछ बना दिया. अभी म्यूजियम है. अभी आता हे पहिलं जेल होतं, आता ह्याला म्युझियम बनवलं. हा एवढा असा जेल होता. गाईस इथे डॉल्फिन आहेत आणि आता डॉल्फिन शोधायचेत आम्हाला. गाईस पब्लिक ओ मला नाही दिसली, मी वापस मिस केली. शिट भैया मेरे 300 रुपये वापस दो, मैंने नहीं देखी. बघितलं तर त्याच्यात त्यांची चूक आहे. किसी ने कैप्चर किया दिखा दो. हो ती jump मारते. इथेच आहे, इथेच आहे, दिसेल पण. किसी को दिखे तो पॉइंट करला. दिसेल दिसेल. अरे ते लगेच मुवमेंट करतात त्या त्यांची. असं वाटतंय फेरी वर्ल्ड मध्ये आलोय आम्ही. आणि तिला पण दिसतंय बघ किती भारी लुक. प्रिन्सेस वाली वाईब येते. मम्मी बघ बघ, नेक्स्ट रिप्लायला पाठवू नको कुठे. फक्त 400 रुपये वेस्ट करते. नंतर उठ उठे. डॉल्फिन आला बघ मागून. डॉल्फिन बोलते प्रणीता ताई तू काय असतेस, तुला डायरेक्ट करून टाक. गाईज करमीत कधी डान्स करू नका, खूप जास्त थकलोय. आता बसलं, थोडा जीवात जीव आलाय. आता आम्ही कोकम सरबत पिणार आहेत. आरती आणि पूजाताई घेत आहेत, त्यांच्यात थोडीशी एनर्जी आहे. गाईज लवकर. कौन है ये लोग? कपकम कहाँ से आते हैं? कपकम झाडा. तो भारी होता. A few moments later. तर गाईज आम्ही स्नो वर्ल्ड मध्ये जाणार आहेत. मला लहानपणापासून खूप इच्छा होती स्नो बघायची आणि फायनली ती पूर्ण होणार आहे. तर आम्ही जातोय स्नो वर्ल्ड मध्ये. इथे आरती आणि दीदी सगळे तिकीट घेत आहेत. स्नो वर्ल्ड आज आतापर्यंत स्नो कुणी बघितली आहे? मी बघितलाय ट्रिगर मध्ये. आम्ही घाटकोपरला स्नो वर्ल्ड मध्ये जाऊन बाहेर आलोय पैसे माग म्हणून. गाईज यू आर रेडी? कोणी जगल बघत चालायला येत नाही आम्हाला. OMG गाईज बरफ. ओ माय गॉड. बाबा इधर जहर खाने का पैसा नहीं है, तो जा रे जा यार तू कुछ. स्नोची खूप आवड होती. आता बघा, आता गपचूप शेकावं झाली आहे. हा गपचूप शेकावं लागतंय. सुकून वाटतोय. आजचं आमचं लंच. गाईज तुम्ही बीचची हालत बघू शकतात. कसं वाटतंय? चिखल उडलाय.
चांगलं नाही गाईज सो मच क्राउडेड अँड बाकी सगळं चांगलं आहे, पण हे खूप आता आम्ही 5च मिनिटात इथून निघतोय. खूप फेमस बीच आहे, पण काय करणार. फेमस बीच आहे म्हणूनच बीचची हालत खराब केली आहे लोकांनी.